जलसंपदा विभागाचं पुण्यातलं जे मुख्यालय आहे, ज्याला आपण सिंचन भवन म्हणतो, हे मुख्यालय आता पुण्यातून स्थलांतरित करण्याचा निर्णय माननीय विखे पाटील यांनी घेतलेला आहे। याचे त्यांनी दोन तुकडे केलेले आहेत। मुख्य अभियंता जलसंपदा यांचं कार्यालय कोल्हापूर येथे, तर मुख्य अभियंता विशेष प्रकल्प यांचं कार्यालय सोलापूर येथे या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे या संपूर्ण भागातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे। खरं म्हणजे की जलसंपदा खात्यामध्ये असं आर्टिफिशियल डिव्हिजन करून चालणार नाही, कारण धरणं, कालवे आणि विशेष प्रकल्प हे एकमेकांवरती अवलंबून असतात आणि एकमेकांच्या समन्वयाने काम करत असतात। कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चीफ इंजिनियर हे एकत्रित समन्वयाने काम केलं तरच ते प्रकल्प पुढे जातात आणि वेळेत पूर्ण होतात। आणि आता मात्र हे सगळे प्रकल्प डिसइंटिग्रेट केलेले, हेडक्वार्टरचे तुकडे करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विभाजित केले, त्याला आम आदमी पक्षाचा विरोध आहे। आमचं म्हणणं आहे की अजितदादा पवार जर हयातीमध्ये असते तर या पद्धतीचं विभाजन त्यांनी होऊ दिलं नसतं, पुण्याचं प्रशासकीय महत्व कमी होऊ दिलं नसतं, परंतु अजितदादांच्या पश्चामध्ये या पद्धतीने पुण्याचं प्रशासकीय महत्व कमी करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडनं केला जातोय। परंतु त्यातूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातून शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे। या सगळ्या गोष्टींमुळे फक्त फायली या पुणे, सोलापूर, कोल्हापूर या ट्रायंगल मध्ये फिरत राहतील, प्रकल्पाची कॉस्ट वाढेल, त्याला होणारे दिरंगाई वाढेल आणि त्याचा फटका हा शेवटी शेतकऱ्यांना बसेल। आणि म्हणून आम आदमी पक्षाचा या निर्णयाला तीव्र विरोध आहे। आम्ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माननीय शरद पवार असतील, पालकमंत्री सुनेत्राताई पवार असतील किंवा खासदार सुप्रियाताई सुळे असतील आणि शिवाय आमदार विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करू इच्छितो की शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय तुम्ही रद्द करा। जलसंपदाचं मुख्यालय हे पुण्यामध्येच असावं, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चीफ इंजिनियर यांची ऑफिसेस एकत्रितच राहिली तरच राज्यातल्या जलसंपदेचे प्रश्न तातडीने सोडवता येतील। आणि म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करा।